सो हे डेटा टाईप जो असतो तो ग्रीन मध्ये दिसतो, याच्यावर मी कंट्रोल क्लिक करून जाऊ शकतो, राईट. आणि व्हेरिएबल कुठे आहे, हे ब्ल्यू मध्ये दिसतं. तसं याचा व्हेरिएबल आहे इथे. सो आता इथे काय केलंय, याच्याऐवजी मी काय प्रिफर करतो ते लिहितो. सिंगल ऑब्जेक्ट तयार करतो आपण याचा, न्यू फिअर कर्ली ब्रॅकेट मध्ये तो ऑब्जेक्ट तयार करणार. सध्या हे कमेंट करून ठेवतो. आपल्याला असा कोड नाही लिहायचा. ओके. सो पहिली प्रॉपर्टी काय आहे तुझी, मंथ आयडी. पहिली प्रॉपर्टी आहे मंथ आयडी, राईट. मंथ आयडी इक्वल टू, इक्वल टू याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. डोकं नाही चालवायचं, त्यातला फक्त कॉलमचं नाव मॅच करायचं. आणि तो काय करतोय, कन्वर्ट टू इंट करतोय, कारण हा आपण डेटा काय इंटिजर दिसतोय. जेव्हा आपण डेटा रीडर मध्ये आपण रीड करतो, इंटिजरला असा कन्वर्ट करावा. अजून दुसरी प्रॉपर्टी आपल्याकडे अब्रिव्हिएशन, ती स्ट्रिंग, म्हणून मला कन्वर्ट करायची गरज नाही. इक्वल टू डेटा रीडर मधनं ती रीड केली मी, मंथ अब्रिव्हिएशन दिलं. यावेळेला मी काय म्हणतो, डॉट टू स्ट्रिंग. हा एक ऑब्जेक्ट तयार झाला. ओके. हा लिस्ट मध्ये ऍड करायचा, राईट. सो जेव्हा जेव्हा तो ऑब्जेक्ट तयार होईल तेव्हा मी काय करणार, मध्ये ऍड करायचं. आपण हे झालं काय जॉब घेऊन झालं. सो मगाच्या मेथड वेगळं काय केलं की, लिस्ट मधला जो ऑब्जेक्ट आहे तो एक ऑब्जेक्ट तयार केला. व्हेरिएबलचं नाव आहे, हा डेटा टाईप आहे, हा क्लासचं नाव आहे. कंट्रोल क्लिक केलं तो जातो तिथे, बरोबर. इव्हन त्याच्या प्रॉपर्टीवर कंट्रोल क्लिक केलं तर ते प्रॉपर्टीला जातोय तो. राईट साईडला त्या प्रॉपर्टीला काय व्हॅल्यू असेल कारण की जेव्हा ही व्हॅल्यू इंटिजर असेल तेव्हा कन्वर्ट डॉट टू येतो, आणि ही व्हॅल्यू स्ट्रिंग असेल तर डॉट टू स्ट्रिंग. की त्याला असाइन करायचं. म्हणजे माझा एक ऑब्जेक्ट तयार झाला, जायला पाहिजे लिस्टमध्ये, मग तो ऍड केला. दुसऱ्या लूपला गेलं, परत तो नवीन ऑब्जेक्ट तयार करतो आणि त्यात ऍड करतो. परत दुसरा ऑब्जेक्ट, असं करून सगळी लिस्ट तयार झाली का तो लिस्ट. समजलं. चेंजेस तुम्ही जर कोड रीड केलं तुम्हाला कळून जाईल की मी एक प्रोसेस घेतली तर मला काय काय चेंज करायचं. इट्स नॉट डिफिकल्ट. माझी एक मेथड तयार झाली, राईट. माझा क्लास पण तयार झाला जो अगोदर नव्हता. आता मला फक्त 3 फाईलमध्ये चेंजेस करायचे. सो वेअर डू वी स्टार्ट. सुपर. त्याचाच कंट्रोलर वापरू, स्कूल कंट्रोलर. गेट ऑल मेथड्सला कॉपी करू, नाव कॉपी करायला सुरुवात करू. सिंपल राहिलं सगळं, राईट. मेन कोड आपण लिहिलाय, हे नाव चेंज केलं मी, हे असंच राहणार आहे, हे पॅरामीटर्स पण सेम राहणार आहेत, बरोबर. सो मी आता काय चेंज केलं, फक्त मेथडचं नाव चेंज, डेटा टाईप त्याचेच आहे. तर हा रेड काय, कारण ती मेथड अजून लिहिलेली नाही म्हणून. म्हणजे मला इंटरफेसला जायचं आहे. मी आता याच्या इंटरफेसला त्याची लाईन कॉपी करतो आणि इंटरफेस कारण सेम ठेवलं म्हणून, नाही तर मला ते पॅरामीटर्स चेक करायला लागेल, राईट. आणि आता याची रिपॉझिटरी मध्ये लिहायला लागेल ना, हे इंटरफेस झालं. तसं आता रिपॉझिटरी कुठं आहे, रिपॉझिटरी मध्ये ह्या मेथडला आणि हे नाव टाकतो. मला फक्त इथे 2 ठिकाणी कॉपी करायला नीट शिकावे.
डॅलमध्ये मेथड नाही का काय लिहिली का? त्याचा डेटा टाईप आता चेंज करायचा बरोबर ना, म्हणून तो रडतोय. मागे पण करावं लागेल आपल्याला, इंटरफेसला पण डेटा टाईप चेंज करायला लागेल, राईट. कंट्रोलर मध्ये पण चेंज करायला लागेल, राईट. विल इट वर्क? हो चालेल. ची नाव आणि पॅरामीटर्स घेऊन आपण सगळं लिहू शकतो, त्याचं आउटपुट आहे तो बघतो, काही नॉलेज लागत नाही. ओके आली. तर मी इथे फक्त ह्या मेथडचंच नाव चेंज करतो. पॅरामीटर्स आपले सेम आहेत, नाही ते बदलायला लागले असते. मी आता म्हणतो सेंड, त्यांनी दिली एरर. नाव चुकले माझे. मंथ आय डी नाही मिळालं त्याला, मंथ आय डी नाही मिळाला बघा. असं एरर आलं की चांगलं असतं, शिकायला मिळतं. त्या प्रोसेसमधनं आउटपुट काय येते सांगा मला? मंथ आय डी येतच नाही. काय येतं? व्हॅल्यू मेंबर आणि डेटा. म्हणजे जेव्हा डेटा रीडर मग त्याला मिळालं नाही, त्याला काय मिळाला? व्हॅल्यू मेंबर. आणि दुसरा कॉलम काय मिळाला? डिस्प्ले मेंबर. आता कळालं डेटा रीडर मधनं कसं रीड करतो तू? हे पॅरामीटर्स आहे आणि हे रिटर्न आहे ना. स्कूल आयडी अकॅडमिक आयडी त्यातनंच कॉपी केलं. जर इथं मी स्पेलिंग मिस्टेक केली रन नाही होत, बरोबर. आला डेटा. सो जेवढं तुमचं ते मंथ आय डी ॲब्रिव्हिएशन्स तुम्हाला स्टोअर प्रोसिजरमधनं दिसतील मेंबर, ते तुम्हाला इथे येतं. आता याच्यात बघा, हा डायरेक्ट ॲरे स्टार्ट झाला. अगोदर तो वापरत होता, राईट. हे बघा, ही प्रॉपर्टी वापरत होता, ती आपण अवॉइड करतो. ॲरे स्टार्ट करतो जेव्हा पण असली तर, आणि ती कॉलमची नाव जरा असतात ती वापरतो. त्याचे ड्रॉपडाऊन तुला कोड लिहायचा पुढे येतो ना, याचा अर्थ जर स्क्रीनवर रिक्वायरमेंट आहे एक ड्रॉपडाऊन दाखवायचं आहे, प्लस प्रोसेस इथे पण लिहायचं आहे आणि रिॲक्टचा एपीआयचा कोड पण लिहायचा आहे. कारण सगळ्या मॅन्युअल स्टेप्स आहेत, त्याच्यात कुठे टेक्नॉलॉजी समजायला पाहिजे असं नाही.